हॅलो नमस्कार मित्रांनो, स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली जी मागच्या वर्षीची एक्झाम झालेली आहे SRPF गट 17, त्यामधील आपण गणिताचा पोर्शन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता। तर चला सुरू करूया आपल्या पहिल्या क्वेश्चनला। तर आपला पहिला क्वेश्चन आहे, 70 ते 100 पर्यंत अशा किती मूळ संख्या आहे म्हणते ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते। तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असणे आवश्यक आहे। तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या आहे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जाऊ शकतो किंवा 1 ने। तर अशा सर्व संख्यांना आपण मूळ संख्या म्हणू। तर आता आपल्याला 70 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे ते पाहायचं आहे। तर 70 ते 100 मध्ये आपल्याला सर्वप्रथम मिळणार आहे 71, त्यानंतर आहे 73, त्यानंतर आहे 79, त्यानंतर आहे 83, त्यानंतर आहे 89 आणि एक आहे 97। तर अशा आपल्याला 6 मूळ संख्या मिळते। त्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा आपल्याला मूळ संख्याच मिळते। तर आता या संख्येची आपल्याला अदलाबदल करायची आहे, म्हणजेच 71ला जर आपण पलटी केलं म्हणजेच अदलाबदल केली तर आपल्याला मिळणार आहे 17, त्यानंतर 73ला जर अदलाबदल केली तर आपल्याला मिळणार आहे 37, त्यानंतर 79ला जर केलं आपण तर आपल्याला मिळणार आहे 97, 83ला जर अदलाबदल केली तर मिळणार आहे 38, तसेच इथे मिळणार आहे आपल्याला 98 आणि इथे मिळणार आहे आपल्याला 79। तर आता यामध्ये कोणत्या मूळ संख्या आहे म्हणते, तर पाहूया 17 पण एक मूळ संख्याच आहे, कारण का 17ला फक्त 17नेच भाग जाऊ शकतो किंवा 1ने भाग जाऊ शकतो। त्यानंतर 37 सुद्धा मूळ संख्याच आहे, त्यानंतर 97 सुद्धा मूळ संख्याच आहे, कारण का आपल्या इथंच दिलेली आहे। त्यानंतर 38 ही समसंख्या आहे, त्यामुळे इथं राहूच शकणार नाही, हे तर हे कटलंच। त्यानंतर 98 ही सुद्धा समसंख्या आहे, त्यामुळे ही पण कटली। त्यानंतर 79 ही पण मूळ संख्याच आहे। तर अशा आपल्याला किती मिळालेले, तर आपल्याला मिळाले आहे एकूण 4 संख्या। तर याचा करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 2, 4। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। तर पुढील जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही म्हणते, इथे थोडं कट करून घ्यायचा। तर आपल्याला मूळ संख्या काय हे तर माहीत झालं आहे। आता जोडमूळ संख्या, तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्यांची जोडी, अशा मूळ संख्यांची जोडी ज्याच्या मधील डिफरन्स हा 2चा असतो। तर आता पाहूया 2चा डिफरन्स कुठे आहे, इथे पण 2चा डिफरन्स आहे, इथे पण 2चा डिफरन्स आहे, इथे पण 2चा आहे, इथे पण 2चा आहे, त्यामुळे 2चा डिफरन्स सर्वच ठिकाणी आहे। तर आता मूळ संख्या पाहायची आहे आपल्याला। तर इथं 29 पण मूळ आहे, 31 पण मूळ आहे, आणि इथं जर पाहायला गेलो आपण तर आपल्याला 55 आणि 57 दिसते। तर 55 ही मूळ संख्या आहे का, तर नाही, कारण का तिला 1ने पण भाग जातो, त्यानंतर 5ने पण भाग जातो, त्यानंतर 11ने पण भाग जातो आणि 55ने स्वतःसुद्धा भाग जातो, त्यामुळे ही तर मूळ संख्याच नाही। त्यामुळे आपला करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन 2, 55 ते 57 ही जोडी। त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया। तर आपला तिसरा क्वेश्चन आहे, दोन संख्या म्हणते 4x आणि 6x असून त्यांचा मसावी हा 16 आहे आणि लसावी 96 आहे। तर एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला। तर हे सर्वांना माहीत असेल की दोन संख्या जर आपल्याला दिलेला असेल त्या दोन संख्याचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकार एवढा असतो। तर ते सॉल्व्ह करून घेऊया आपण, म्हणजेच 4x गुणिला 6x, त्यानंतर आपल्याला त्याचं बरोबर म्हणजेच मसावी गुणिला लसावी। तर आता हे सिंपली सॉल्व्ह करून घ्यायचं आहे, म्हणजेच 4x गुणिला 6x जर केलं आपण तर आपल्याला मिळणार आहे 6 चूक 24x, 24x स्क्वेअर, कारण का इथं पण x आहे, इथे पण x आहे। x गुणिला x जर केलं आपल्याला आता तर x स्क्वेअर मिळतो, बरोबर 16 गुणिला 96। तर आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे, x स्क्वेअर बरोबर 16 गुणिला 96 भागिला 24। तर सिंपली भाग जाऊ शकतो, 24 चौक डायरेक्टली जर भाग द्यायला गेलो तर 24 चौक डायरेक्ट आपल्याला 96 मिळून जाईल। तुम्ही याला 12चा पण भाग देऊ शकता
किंवा 4चा पण भाग देऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं. तर आपल्याला मिळणार आहे x² बरोबर 16 गुणिला 4. x इकडे गेल्यानंतर तो येणार आहे वर्गमुळात, म्हणजेच आपल्याला जर गुणाकाराचा केला तर आपल्याला मिळणार आहे 64. तर वर्गमुळात 64 म्हणजेच त्याचं करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन ए 8. त्यानंतरचा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन आपला, 9 हरणाचे सरासरी वजन हे 45.3 kg आहे, तर सर्व हरणांचे मिळून एकूण वजन किती kg होणार? तर सिंपल क्वेश्चन आहे, यामध्ये तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने सॉल्व करू शकतात, परंतु सिंपल पद्धत आहे की आपल्याला सिंपली 9 गुणिला 45 करायचे, 45.3. याचा पूर्ण गुणाकार सोडत बसायचं नाही, कारण का पॉईंटला जर आपण हटवून दिलं तर सर्वांच्या एकक स्थानी आपल्याला वेगळी संख्या मिळते. त्यामुळे 9ने तर डायरेक्टली 3ला भाग दिला, गुणाकार केला आपण 3ला, तर आपल्याला मिळणार आहे 9 त्रिक 27, म्हणजेच एकक स्थानी 7 येणार. तर 7 पाहिजे कुठे एकक स्थानी आहे, तर एकच ऑप्शनमध्ये आहे, तर याचं करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 3 407. त्यानंतरचा क्वेश्चन, तर आपल्याला 5वा क्वेश्चन आहे, 15, 20, 25 आणि 45 याचा लसावी काढायचा आहे. याचा बेसिक फॉर्म्युला आहे अशा प्रकारचा, इथं आहे 15, त्यानंतर 20, 25 आणि 45. याला सिंपल कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो पूर्ण, तर एक आहे 5, म्हणजेच 5 तरी 15, त्यानंतर 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 9 45. त्यानंतर अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने भाग जाईल यांना, तर 3 आहे, 3 त्रिक 9, त्यानंतर 3 1 3, हे 4 असे असेच आणि 5 असे असेच. बस सिंपली याचा गुणाकार करायचा आपल्याला. तर 5 त्रिक 15 गुणिला 3 5 15, 15 चौक 60, 60 1 60, म्हणजेच 15 गुणिला 60, 15 सक 90, म्हणजेच 900 आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, चला नेक्स्ट, सिंपल पेपर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2 संख्याचा गुणाकार आपल्याला 2160 दिलेला आहे, तर त्या 2 संख्यांचा मसावी आपल्याला 12 दिलेला आहे, तर लसावी काढायचा आहे. अगोदर आपण केलेला आहे तशाच प्रकारचं गणित आहे. यामध्ये सिंपली 2160 बरोबर लसावी गुणिला मसावी, आपल्याला इथे मसावी दिलेला आहे, म्हणजेच 12 गुणिला लसावी पकडून घेऊ, लसावी काढायला सांगितला. बस सिंपली 12 इकडे आहे, इकडे गुणाकारात तर इकडे भागाकार करायचे, म्हणजेच 2160 भागिला 12 करून घ्यायचं आहे सॉल्व. सिंपली 12 एके 12, आपलं किती उरणार आहे, म्हणजेच 21 12 गेले आपले, तर उरणार आहे 9. त्यानंतर 96ला भाग द्यायचा आहे डायरेक्ट 12 8 96, हा 0 असं म्हणजेच 180. आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 180. नेक्स्ट क्वेश्चन, दोनशे म्हणजेच 0.4ची किती पट? तर असा प्रकारचा जर तुम्हाला क्वेश्चन कधी पण एक्झाममध्ये आला तर त्यामध्ये ज्या संख्येची आपल्याला विचारलेली आहे ती संख्या नेहमी खाली ठेवायची, म्हणजेच 0.4ची पट विचारली आहे तर तिला आपण नेहमी खाली ठेवायचं, आणि किती विचारलेलं आहे तर 200, तर 200ला नेहमी वर. सिंपली भागाकार करायचा आहे आपला, इथे पॉईंट आहे, हा पॉईंट काढायचा असेल तर वरतं एक 0 जाईल, सिंपली याचा भाग देऊन द्यायचा, 4 5 20, म्हणजेच 500 पट. तर करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन 2 500 पट. त्यानंतरचा क्वेश्चन, तर 18.8596 समथिंग गुणिला 10चा स्क्वेअर. हा क्वेश्चन तुम्हाला खूपच डेंजर वाटत असेल, पण सिंपल आहे. यामध्ये पाहू शकतो आपण इथे किती घरानंतर पॉईंट आहे, 4 घरानंतर. या पॉईंट काढण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याला सपोज इथे लिहून घेऊ आपण 18.8596 गुणिला 10चा स्क्वेअर. 10चा जर वर्ग केला आपण तर आपल्याला किती मिळणार आहे, 100. सिंपली याचा गुणाकार करायचा आहे.
तर 100नं कोणत्याही संख्येला आपण गुणलं तर त्याच्या शेवट ते 2 झिरो वाढून जातात, ॲड होऊन जातात. इथं जर आपण 2 झिरो दिले तर इकडे आपल्याला पॉईंटमध्ये 4 झिरो आहे ना, खाली जर केलो आपण याला तर आपल्याला अशी मिळणार आहे संख्या. हा पॉईंट जर काढायचा झाला तर आपल्याला मिळणार आहे 1 2 3 4. बस हे सिम्पली 2 झिरो काढून टाकायचे. सिम्पली 2 झिरो नंतर पॉईंट पाहिजे आपल्याला. ऑप्शन एकाचमध्ये आहे, तर करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 1. यामध्ये तुम्ही काहीच न करता क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले असतात. तुम्हाला सिम्पली 10चा स्क्वेअर आपल्याला 10 मिळणार आहे. हे 2 झिरो ॲड करण्यासाठी आपल्याला इथे 2 झिरो काढायला लागेल, म्हणजेच हे 2 घरानंतर सरकवावं लागेल. ऑप्शन आपल्याला एकच मिळणार आहे 2 घरानंतर, तर करेक्ट ऑप्शन 1 राहणार आहे. त्यानंतर